वैष्णवीच्या वडिलांना आला 1.5 कोटींचा खर्च। आलिशान लग्नाच्या रिसॉर्टचं भाडं 10 लाखांच्या घरात। लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवरती तब्बल 22 लाखांचा खर्च। सुशील हगवणेचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला। नागरिकांमध्ये संताप। माझ्या बापाच्या जीवावरती हवा करतोय असा व्हिडिओमध्ये उल्लेख आहे। वैष्णवी हगवणेच्या दीराची जुनी पोस्ट चर्चेत आली आहे। राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना सुशील हगवणेने सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या दरम्यान सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात अशी पोस्ट केली होती। सुशील हगवणेच्या याच पोस्टवरती अनेकांनी कॉमेंट्स केलेल्या आहेत आणि राग व्यक्त केलाय। लोकांसांगे ब्रह्मज्ञान असं म्हणत नेटकर यांनी सुशीलचे वाभाडे गाळले आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आणखी 5 जणांना बावधन पोलिसांकडून बेड्या। हगवणे पितापुत्रांना आसरा दिल्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक। 5ही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून माहिती समोर। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावरती एका विवाहितेने गंभीर आरोप केलेत। सिद्धांत शिरसाट यांनी लग्न करून छळ केल्याचा महिलेचा दावा आहे। शारीरिक छळ, फसवणूक, धमकीच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे। अॅडव्होकेट चंद्रकांत ठोंबरेंच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावत सिद्धांत शिरसाट यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्या विरोधामध्ये मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी, हुंड्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची विवाहितेची मागणी। धुळ्यामधील रोकडच्या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांचं विधान परिषदेच्या सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना खरमरीत पत्र। विधिमंडळाच्या अंदाज समितीवरती झालेल्या गंभीर आरोपांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये लेटर वॉर। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरती लवकरच मंत्रालय स्तरावरती बैठक होणार आहे। मंत्री मकरंद पाटील यांची माहिती। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतली भेट। व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी समजून घेत उपाययोजना करण्याची सुद्धा दिली आहे माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक होतीये। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल। तसंच नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे निर्देशही दिले जातील। देशामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता सुद्धा वाढली आहे। सक्रिय रुग्णांची संख्या 1000च्या पार गेली। आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा शिरकाव। एका रुग्णाचा मृत्यू तर 3घांवरती उपचार सुरू। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4 कोरोनाचे रुग्ण आहेत। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिक महानगरपालिका अलर्ट मोडवर। संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीला महानगरपालिकेकडून सुरुवात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज 68वा वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी। कुटुंबियांनी गडकरींचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। गडकरींना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मोदींची एक्स पोस्ट। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन। वेतनासाठी या टॉवरवरती चढून आंदोलन। बीड अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेल मालकाला 5 ते 7 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली। मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डांच्या घरामधील दरोड्याच्या प्रकरणी पोलिसांकडून संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर। अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावरती गाडी घातली आणि पोलिसांवरती फायरिंग केल्याचा पोलिसांचा दावा आहे। शिक्षक भरती घोटाळ्यामधील फक्त अधिकाऱ्यांवरती कारवाई नको तर दोषी शिक्षक आणि संस्था चालकांवरती सुद्धा गुन्हे दाखल व्हायला हवेत। शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या शिवाजीनगरमध्ये तरुणाची हत्या झाली आहे। हत्येमुळे परिसरामध्ये खळबळ। प्रेम प्रकरण किंवा मुलीच्या छेडछाडीमधून ही हत्या झाली असावी, पोलिसांचा प्राथमिक अंदाज। देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागरमधल्या तरुणाची लोणावळ्यामध्ये हत्या झाली आहे। 9 जणांवरती या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। नाशिकमध्ये किराणा खरेदी करून परत येणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। वडील आणि मुलगी दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला।
लातूरच्या औसा शहरामधल्या मोठ्या मोबाईल शॉपमध्ये चोरी झालेली आहे. लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. नाशिकमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागामधून सासरच्यांकडून सुनेचा छळ. नर्स असलेल्या सासूकडून घरीच सुनेचा गर्भपात. पीडितेच्या तक्रारीनंतर सासू सासरे नणंद आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळे सोलापूर महामार्गावरती झालेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. गेवराई तालुक्यामधल्या गढी परिसरामध्ये रात्री हा भीषण अपघात झाला होता. बीडच्या गेवराईमधल्या गढी पुलावरती कारचा भीषण अपघात झाला. कार डिव्हायडरवरती जाऊन अडकली. कारला बाहेर काढणाऱ्यांना भरधाव ट्रकने धडक दिली, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. लातूरमध्ये अनधिकृतरित्या आणलेला खत काळ्या बाजारामध्ये विक्री करत असताना कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. 1 लाख रुपयांचे 80 खतांची पोती पोलिसांनी जप्त केली. यवतमाळमध्ये भरारी पथकाकडून प्रतिबंधित बियाणं जप्त करण्यात आलंय. भरारी पथकाने राळेगाव इथे धाड टाकली आहे. यवतमाळमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न. शुभम जाधव असे या आरोपीचं नाव आहे. फास तुटल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने शंभू महादेवाची महाआरती. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी आरतीसाठी उपस्थित. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्यस्तरीय कैलासवासी वैकुंठभाई मेहता पुरस्कार. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने 381 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला. गडचिरोलीमध्ये गोदावरीच्या त्रिवेणी संगमावरील पुष्कर पर्वाचा समारोप. 10 दिवसांमध्ये सुमारे 30 लाख भाविकांनी केलं पवित्र स्नान. बुलढाण्यामधील संत गजानन महाराज पालखीचं 2 जूनला होणारे प्रस्थान. 4 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज 61वी पुण्यतिथी. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्लीमधल्या शांतिवनमधल्या समाधीवरती पुष्पचक्र वाहिलं आणि आदरांजली वाहिली आहे. युद्ध हरल्याच्या नंतर पाकिस्तानकडून चर्चेचं आवाहन. भारताच्या सोबत शांतता चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची तयारी. नक्षलवादी नेता बसवराजूवरती पोलिसांकडून अंत्यसंस्कार. कुटुंबियांना मृतदेह न देता अंत्यसंस्कार केल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप. काल 8 नक्षलवाद्यांवरती नारायणपूरच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. अमेरिकेमधल्या एडिसन इथे एका मिनी ट्रकमध्ये स्फोट झालाय. अपघातामध्ये 1 जण जखमी. प्रोपेन टँकमधून गॅस गळती झाल्यामुळे अपघात झाल्याचा संशय आहे. युकेमधल्या लिव्हरपूलमध्ये कारची अनेकांना धडक. पोलिसांकडून 1 जणाला अटक. फुटबॉल चाहत्यांची विजयी परेड निघाली असताना हा अपघात झालाय. चिलीमध्ये वादळामुळे प्रचंड विध्वंस झालाय. वादळाच्या या विध्वंसामुळे 250 पेक्षा अधिक घरांचंही नुकसान झालंय आणि 9 जण आतापर्यंत जखमी झाले. गाझापट्टीमध्ये पुन्हा एकदा इस्रायली सैन्याने हवाई हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये 46 जणांचा मृत्यू झालाय. तर गाझापट्टीमध्ये इस्रायली सैन्याच्या हवाई हल्ल्याच्या दरम्यान एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. फ्रान्समध्ये शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरले. राष्ट्रीय विधानसभेच्या बाहेर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा. संसदेमध्ये सादर झालेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलन. आज आयपीएलमध्ये लखनौ विरुद्ध आरसीबीची लढत होतीये. लखनौ या सामन्यामध्ये विजय मिळवून आरसीबीचं गणित बिघडवू शकतं. आरसीबीसाठी हा सामना टॉप 2च्या दृष्टीनं महत्वाचा आहे. प्लेऑफपूर्वी आरसीबीचा उत्साह वाढला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीच्या नंतर पुन्हा एकदा संघामध्ये परत येतोय. खांद्याच्या दुखापतीमधून सावरत पुन्हा एकदा मॅच खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. ओडिशामधल्या पुरीमधल्या समुद्रामध्ये स्पीड बोट उलटून अपघात झाला. बोटीमध्ये बसलेला माजी कर्णधार सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी थोडक्यात बचावले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन विमानामधून उतरत असताना त्यांच्या पत्नीनं त्यांना चापट मारल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. दोघे व्हिएतनाममध्ये पोहोचल्यानंतरची ही घटना आहे. तेजस्वी यादव दुसऱ्यांदा बाबा झाले. त्यांची पत्नी राजश्री यांनी कोलकाता इथल्या एका रुग्णालयामध्ये मुलाला जन्म दिलाय. नुकतंच लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप याला पक्ष आणि कुटुंबामधून काढल्यामुळे हे कुटुंब चर्चेत आहे. 57व्या वर्षी अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा बाबा होतोय. अरबाजची
पत्नी शुरा खान ही गरोदर आहे. याआधी अरबाजला 23 वर्षांचा मुलगा आहे.